सर्वांनी वही पेन पुस्तक समोर ठेवा. आपण आज अत्यंत महत्त्वाचा विषय बघणार आहोत. गणित विषयाचे दोन भाग पडतात इयत्ता 9वीला आपल्याकडे, ते म्हणजे बीजगणित आणि भूमिती. ठीक आहे ना. आपण याआधी जे काही माहिती घेतली होती तो भाग होता बीजगणितचा, आणि आपण आज जो टॉपिक सुरू करणार आहोत तो भाग आहे भूमितीचा. ओके, बघा मग पहिला टॉपिक म्हणजे आपला बिंदू. कोणता आहे? बिंदू. बिंदू कोणाला म्हणायचं? तुम्ही पेन घ्या, पेन्सिल घ्या, कोणतीही टोकदार वस्तू घ्या, त्या टोकदार वस्तूने कागदावर किंवा कोणत्याही एका भागावर मारलेला ठिपका म्हणजे काय असतो? बिंदू. काय असतो? बिंदू. बघा ही पेन्सिल आहे, या पेन्सिलनं इथं काय मारलाय? ठिपका मारलाय. हा ठिपका म्हणजे काय झाला? बिंदू. आणि याचं नाव दिलंय यम. काय नाव दिलंय? यम. म्हणजे काय म्हणणार मी याला? बिंदू यम. काय म्हणणार? बिंदू यम. ओके. अतिशय अणकुचीदार अशा टोकाने, उदाहरण कोणतं घेतलंय? सुई किंवा पेन, कागदावर काढलेला ठिपका म्हणजे काय असतो? बिंदू. ओके. आकृतीमध्ये यम हा बिंदू दर्शवला आहे म्हणा. कोणता? यम. समजलं का? तुम्ही ठिपका इथं मारा, नाव द्या पी. काय नाव होईल? बिंदू पी. काय नाव होईल? बिंदू पी. तुम्ही ठिपका इथे मारा, नाव द्या क्यू. काय होईल? बिंदू क्यू. बिंदू क्यू. ठीक आहे. ठिपका इथे मारा, नाव द्या एन, तर काय होईल? बिंदू एन. कळलं का? सोपं होतं. पुढे चला. रेषाखंड. रेषेवरील कोणत्याही दोन भिन्न बिंदूंनी मर्यादित झालेल्या भागाला आपण काय म्हणतो? रेषाखंड असे म्हणतो. समजा ही रेष आहे, बरोबर आहे, आणि या रेषेचा किंवा या रेषेवर असे दोन बिंदू आहेत. दोन बिंदू आहेत. त्या दोन बिंदूंनी याच्या मधला जो भाग आहे काय झाला? मर्यादित झाला. काय झाला? मर्यादित झाला. म्हणजे तुकडा पडला. समजा इथून काय पडला? तुकडा. बरोबर आहे. तर या भागाला म्हणतो आपण रेषाखंड. काय म्हणतो? रेषाखंड. रेषेवरील कोणत्याही दोन भिन्न बिंदूंनी मर्यादित झालेल्या भागाला आपण काय म्हणतो? रेषाखंड असे म्हणतो. ठीक आहे. समजा ही एक रेष आहे, या रेषेवर मी बिंदू हा एक घेतला आणि हा एक घेतला, नाव दिलंय पी आणि क्यू. तर या पी आणि क्यू या दोन बिंदूंनी या रेषेवरचा हा जो भाग आहे काय केलाय? मर्यादित केलाय किंवा वेगळा पाडलाय. बरोबर आहे. या भागाला म्हणायचं रेषाखंड. काय म्हणायचं? रेषाखंड. ठीक आहे. आणि वाचते वेळेस कसं वाचायचं? रेषाखंड पी क्यू. कसं वाचायचं? रेषाखंड पी क्यू. आणि लिहायचं कसं? रेख पी क्यू. वाचायचं रेषाखंड पी क्यू आणि लिहायचं रेख पी क्यू. कळलं? इथं बघा, वाचायचं रेषाखंड ए बी आणि लिहायचं रेख ए बी. कळलंय? पुढे बघा, यम एन आहे, तर वाचायचं रेषाखंड एम एन आणि लिहायचं रेख यम एन. ओके, समजलं? याला म्हणतो आपण रेषाखंड. आता अंत्यबिंदू म्हणजे काय? त्या रेषाखंडाचे शेवटचे जे दोन बिंदू आहेत, ज्या दोन बिंदूंमुळे रेष काय झालती? खंडित झालती, त्याला आपण काय म्हणतो? अंत्यबिंदू. बघा ना, आता हे लांबी आहे, हे रेष आहे, नाव आहे याचं यल. काय नाव आहे? यल. या रेषेवरचे असे दोन बिंदू की ज्यांच्या मधला जो भाग आहे तो काय झाला? वेगळा झाला, मर्यादित झाला, त्याला आपण काय म्हणलं होतं? रेषाखंड. मग या बिंदूंची नावं असतात अंत्यबिंदू. काय म्हणतो आपण याला? अंत्यबिंदू. कळलं का? रेषाखंडाच्या दोन टोकाला जे दोन बिंदू असतात त्या बिंदूंना आपण म्हणतो अंत्यबिंदू. काय म्हणतो? अंत्यबिंदू. मग मला सांगा, या रेषाखंडाचे कोणते अंत्यबिंदू? यम आणि एन. इथे ए आणि बी, इथे पी आणि क्यू. कळलं का? रेषाखंडाचे टोकाचे जे बिंदू असतात त्यांना आपण काय म्हणतो? अंत्यबिंदू. ओके, पुढे बघा.
आता बघायची आपल्याला एकरूपता. काय बघायची आहे? एकरूपता किंवा सारखेपणा. समजा हा एक रेषाखंड आहे ए बी आणि हा एक आहे पी क्यू. याची लांबी जर मोजली मी तर झाली किती? 5 सेंटीमीटर. किती झाली? 5 सेंटीमीटर. याची पण मोजली, झाली किती? 5 सेंटीमीटर. ठीक आहे. मग दोन सारख्याच लांबीच्या असणाऱ्या रेषाखंडांना आपण काय म्हणतो? एकरूप रेषाखंड असे म्हणतो. काय म्हणलं मी? दोन सारख्याच लांबीच्या रेषाखंडांना आपण काय म्हणतो? एकरूप रेषाखंड. आणि दाखवायचं कसं? बघा इथे ए बी हा रेषाखंड किंवा रेख ए बी हा सारखा आहे लांबीने, बरोबर आहे. त्याला म्हणतो आपण सारखेपणा किंवा एकरूपता. रेख ए बी हा सारखा आहे, बरोबर आहे, हे चिन्ह आहे. रेख ए बी हा सारखा आहे रेख पी क्यूचा, बरोबर आहे. म्हणजे रेख पी क्यू आणि रेख ए बी कशा आहेत? सारख्या आहेत लांबीने. ठीक आहे, समजलं? काय अडचण नाही. ओके, पुढे घ्या. मग आता आपला टॉपिक पुढचा आहे रेषा. रेषा म्हणजे अनंत बिंदूंचा संच जो दोन्ही टोकांकडे कसा असतो? अमर्याद असतो. याआधी आपण काय बघलं होतं? रेषाखंड बघलं होतं, बरोबर आहे. इथे आपण काय बघायलो? रेषा. आता ही रेषा बघा, इथे पण थांबत नाही इकडे आणि इकडे पण थांबत नाही. इकडे पण अनंतपर्यंत जाईल आणि इकडे पण अनंतपर्यंत जाईल. म्हणून आपण काय म्हणतो? रेषा ही कशी असते? अमर्याद असते. तिला कुठेही मर्यादा राहत नाही, ना इकडे ना तिकडे. ती दोन्ही बाजूंनी कशी असते? अमर्याद असते. ओके. आता आणि मला अमर्यादपणा दाखवायचा आहे म्हणून मी काय वापरतो? बाण. बाण म्हणजे थांबणारच नाही, थांबणार नाही. मला या रेषेची काय दाखवायची आहे? अमर्यादता दाखवायची आहे. त्यामुळे काय वापरला मी? बाण. इकडे पण बाण आणि तिकडे पण बाण. ठीक आहे. अमर्यादता दर्शवण्यासाठी रेषेच्या दोन्ही टोकांना आपण काय वापरतो? बाण वापरतो किंवा बाण काढतो. ठीक आहे. रेषेची लांबी मोजता येत नाही. तुम्हाला रेषेची लांबी मोजता येत नाही. आता सर मग तुम्ही तर सीडी दिलं की हो, मग भाग एवढाच आहे की? तसं नाही. ते मी रेषेवरचे कोणतेही दोन बिंदू घेतो आणि काय देतो? रेषेला नाव. लांबी एवढी नाही बरं का रेषेची, कळलं की? रेषेची लांबी एवढी नाही. रेषा खूप लांब आहे. इकडं अमर्याद आहे, इकडं पण अमर्याद आहे. रेषा इकडेही कशी आहे? अमर्याद आणि तिकडेही अमर्याद. थांबणार नाही. पण मला नाव द्यावं लागेल कुठेतरी, मला कुठेतरी नाव द्यावं लागेल. आता समोर कोण आहे? रेषा, बरोबर आहे. रेषा म्हणजे अनंत बिंदूंचा संच जो दोन्ही टोकांकडे कसा आहे? अमर्याद आहे. ओके. म्हणजे तो इकडेही न थांबणारा आणि इकडेही न थांबणारा, अमर्याद. त्याला कोणीकडेही मर्यादा नाही. बाण का दाखवला आपण? रेष ही अमर्याद असते. ती ना डावीकडे थांबते ना उजवीकडे, ना पुढे ना मागे. समजलं ना? आता ही रेष आहे, बरोबर आहे. आता इकडे पण थांबणार नाही, इकडे पण थांबणार नाही. ती थांबणार नाही हे दाखवायचं असल्यामुळे मी काय वापरला? बाण. बाण थांबत नसतो. ओके, ठीक आहे. लांबी, तुम्हाला रेषेची लांबी मोजता येत नाही, कळलं की? आकृतीमध्ये सीडी काय झाली? रेषा. सर मग सीडी तर एवढी आहे की हो, आपण याची काय मोजूया? लांबी. तसं नव्हे, मला या रेषेला काहीतरी नाव द्यायचं आहे. म्हणून काय केलं मी? या रेषेवरचे कोणतेही दोन बिंदू घेतले आणि त्या दोन बिंदू घेऊन त्या रेषेला काय दिलं? नाव दिलं. रेष इकडंही अमर्याद आहे आणि इकडंही अमर्याद. फक्त मला त्या रेषेला नाव द्यायचं आहे म्हणून मी काय करतो? रेषेवर कोणतेही काय घेतो? दोन बिंदू घेतो, त्यांना नाव देतो आणि तेच नाव म्हणजे कोणाचं नाव? रेषेचं. समजा मी असं घेतलं पी आणि क्यू, तर मला या रेषेचं पी क्यू पण नाव द्यायला जमते. इथे घेतला मी ए, इथे घेतला मी बी, तर मला या रेषेचं ए बी सुद्धा नाव द्यायला जमते. कळलं का? असं मला फक्त त्या रेषेला नाव द्यायचं असल्यामुळे मी त्या रेषेवरचे कोणतेही दोन बिंदू घेतले आणि त्यांना नाव देऊन पूर्ण रेषेचं काय दिलं? नाव दिलं. कळलं? जर समजा मी हा भाग वेगळा केला इथून, तर हा भाग म्हणजे काय होईल? रेषाखंड होईल. काय होईल? रेषाखंड. ठीक आहे.
आणि आता हा वेगळा आहे आणि हा वेगळा आहे. समजलं? रेष वेगळी, रेषाखंड वेगळा. रेष म्हणजे दोन्ही बाजूकडे कशी असते? अमर्याद असते. रेषाखंड म्हणजे काय? त्या रेषेचा एक तुकडा म्हणजे काय असतो? रेषाखंड. ठीक आहे. आणि रेषेची लांबी मोजता येत नाही. चला पुढे. रेषेचे गुणधर्म. पहिला कोणता आहे? दोन भिन्न बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते. तुम्ही कोणतेही दोन बिंदू घ्या, त्यामधून फक्त आणि फक्त एकच रेषा जाते. कोणते दोन घ्या, इथे दोन घ्या, एकच जाईल. दोन इथं असे घ्या, एकच जाईल. एक इकडे घ्या, एक इकडे घ्या, वाटलंच तर एकच रेष जाईल. म्हणजे कोणत्याही दोन भिन्न म्हणजे वेगळ्या बिंदूमधून फक्त एकच रेषा जाते. ठीक आहे. क्रमांक 2 बघा. दोन भिन्न रेषा परस्परांना एकाच बिंदूमध्ये छेदतात. या बिंदूला आपण काय म्हणतो? छेदन बिंदू. बघा, जर समजा दोन रेषा असतील, बरोबर आहे, तर त्या दोन रेषा फक्त आणि फक्त एकाच बिंदूमध्ये एकमेकांना छेदू शकतात. फक्त आणि फक्त एकाच बिंदूमध्ये. कळलं की? दोन रेषा कधीही एकापेक्षा जास्त बिंदूमध्ये एकमेकाला छेदणार नाहीत. ठीक आहे. आणि जो काही बिंदू आहे, ज्या ठिकाणी ते रेषा छेदल्यात त्यांना आपण काय म्हणतो? छेदन बिंदू. काय म्हणतो? छेदन बिंदू. असा बिंदू ज्या ठिकाणी दोन रेषा एकमेकांना छेदल्यात तो असतो छेदन बिंदू. कोणता असतो? छेदन बिंदू. ओके. आणि मी काय म्हणलं होतं? दोन रेषा एकाच बिंदूमध्ये एकमेकांना छेदतील. एकापेक्षा जास्त बिंदूमध्ये दोन रेषा एकमेकांना छेदणार नाहीत. डोक्यात पक्क पाठ ठेवा. दोन रेषा एकापेक्षा जास्त बिंदूमध्ये एकमेकाला छेदणार नाहीत. फक्त आणि फक्त एकाच बिंदूमध्ये छेदतील. ठीक आहे. आणि ज्या बिंदूमध्ये त्या छेदल्यात त्यांना आपण काय म्हणतो? छेदन बिंदू. काय म्हणतो? छेदन बिंदू. बघा मग, इथे रेषा MN आहे, इथे सॉरी काय दिलं इथं? ओके, हे कट करा. इथे रेषा M आहे, इथे N आहे. त्या दोन रेषा फक्त एकाच बिंदूवर छेदल्यात. नाव काय आहे? P. आकृतीमध्ये रेषा M व रेषा N यांचा P काय झाला? मग छेदन बिंदू. काय झाला? छेदन बिंदू. ठीक आहे. समजलं? चला पुढे. आता क्रमांक 4 किरण. व्याख्या काय आहे? एका ठराविक बिंदूतून एका दिशेकडे अमर्याद जाणाऱ्या आकृतीला आपण काय म्हणतो? किरण. तुम्हाला माहित आहे रेषाखंड दोन्हीकडून कसं होतं? मर्यादित. इकडून बी थांबून होतं, इकडून पण थांबून. हे रेषाखंड मर्यादित. कसं आहे? मर्यादित. दोन्ही बाजूने रेषाखंड दोन्हीकडून कसं आहे? मर्यादित, थांबलेलं. ठीक आहे. तुकडा आहे. रेष कशी आहे? दोन्हीकडून अमर्यादित. इकडे पण थांबणार नाही, इकडे पण थांबणार नाही. किरण एका ठिकाणी असते मर्यादित, एकीकडे अमर्यादित. सुरुवात होईल इथून आणि शेवट होणार नाही. शेवट होणार, बरोबर आहे. एका साईडने असते अमर्याद. सुरुवात इथून होईल या बिंदूकडून आणि जाईल कोणीकडे? इकडे, पुढेच, थांबणार नाही. बघा, एका ठराविक बिंदूतून एका दिशेकडे, एका ठराविक बिंदूतून एका दिशेकडे अमर्याद जाणाऱ्या आकृतीला आपण काय म्हणतो? किरण. काय म्हणतो? किरण. हा आहे रेषाखंड जो दोन्ही बाजूंनी कशा आहे? मर्यादित आहे, तुटलेला आहे, थांबलेला आहे. ही आहे रेषा जे दोन्ही बाजूंनी कशी आहे? अमर्यादित आहे, थांबणारी नाही. आणि हा आहे आपला किरण जो एका ठिकाणाहून निघाला दुसरीकडे चालला, तो थांबणार नाही. हां, इथून निघाला पण इकडे चालला, तो थांबणार नाही. इथे आहे सुरुवात, शेवट होणार नाही. ठीक आहे. बघा, किरण नेहमी आरंभ बिंदूपासूनच वाचतात. म्हणजे कसं? बघा, आता निघाला इथून पण चालला इकडे, तर वाचायचं इकडून इकडेच. किरण OA म्हणायचं.
ए ओ म्हणायचं नाही, कारण ए कडून ओ कडे चला का तो नाही. परत बघा, समजा किरण आहे पी क्यू, तर मला किरण पी क्यू, किरण पी क्यू म्हणावं लागेल. किरण क्यू पी म्हणता येणार नाही. का म्हणता येणार नाही? कारण तो निघाला पी कडून आणि चालला इकडे, बरोबर आहे. जिकडून निघाला तिकडून त्याचं वाचन सुरू करायचं. ठीक आहे, हे होता किरण, बरोबर. यापुढे विरुद्ध किरण. टॉपिक कोणता आहे आपला पुढचा? विरुद्ध किरण. काय म्हणते बघा, दोन किरणांचा आरंभ बिंदू सामायिक असतो, त्या किरणांनी एक सरळ रेषा तयार होते. अशा किरणांना आपण काय म्हणतो? परस्परांचे विरुद्ध किरण असे म्हणतो. नाही समजलं बघा, समजा एकाच बिंदूतून, काय म्हणलं मी, एकाच बिंदूमधून जर दोन किरण जात असतील, बरोबर आहे. एकाच बिंदूमधून जर दोन किरण जात असतील आणि ते दोन किरण जर एक सरळ रेषा तयार करत असतील, काय म्हणलं मी, दोन किरण जर एकाच बिंदूतून सुरुवात करत असतील आणि ते दोन किरण जर एक सरळ रेषा बनवत असतील, तर त्यांना आपण म्हणतो विरुद्ध किरण. काय म्हणतो? विरुद्ध किरण. परत बघा, दोन किरणांचा आरंभ बिंदू म्हणजे सुरुवातीचा बिंदू कसा असतो? सामायिक. समजा हा बिंदू काय झाला? दोघाचा सामायिक बिंदू. ओके, त्या किरणांनी एक सरळ रेषा तयार होते. हा किरण इकडे गेला आणि हा गेला इकडे. मला सांगा, या दोन किरणांनी एक सरळ रेषा तयार झाली की नाही? झाली. म्हणजे हे झाले विरुद्ध किरण. समजा एकाच बिंदूतून निघले पण सरळ रेष बनवले नाही, तर हे विरुद्ध किरण होऊ शकत नाही. कळलं? परत बघ, समजा हा पॉईंट आहे, यामधून इकडे गेला आणि इकडे गेला. आरंभ बिंदू दोघाचा कसा आहे? सारखाच आहे. सुरुवात झाली एकाच बिंदूमधून, पण मला सांगा, या दोन किरणांनी एक सरळ रेष बनवली का? नाही. म्हणजे हे किरण विरुद्ध असू शकत नाहीत. आता हा पॉईंट आहे, याच पॉईंटमधून खाली गेला एक किरण आणि यातूनच सरळ असा कुठे गेला? वर गेला आणि एक सरळ काय बनली? रेष. तर याला म्हणायचं विरुद्ध किरण. काय म्हणायचं? विरुद्ध किरण. ठीक आहे, चला पुढे. आता बिंदूंची दरम्यानता. काय म्हणते? बिंदूंची दरम्यानता. प्रत्येक बिंदू हा कोणत्या तरी दोन बिंदूंच्या कुठे असतो? मध्ये असतो. आकृतीमध्ये बिंदू वाय हा बिंदू एक्स व बिंदू झेडच्या दरम्यान आहे. लेखन पद्धत कशी आहे याची? तर अशी आहे बघा. समजा हा पॉईंट आहे यम. हा पॉईंट इतर कोणत्या तरी दोन पॉईंटच्या मध्ये आहे. आपण घेऊया पी आणि क्यू, बरोबर आहे. त्याला लिहायचं कसं? तर हा यम पॉईंटला लिहायचं आहे, तो आहे पी आणि क्यूच्या मध्ये. यम आहे पी आणि क्यूच्या मध्ये, किंवा यम आहे क्यू आणि पीच्या मध्ये. असं लिहा किंवा असं लिहा, काही फरक पडत नाही. तुम्हाला हे काय सांगते की यम हा बिंदू पी आणि क्यू बिंदूच्या मध्ये आहे. इथे यम हा बिंदू क्यू आणि पीच्या मध्ये आहे. इथं बघा असं असेल. इथे ओ हा बिंदू ए आणि बीच्या मध्ये आहे, किंवा असं पण लिहाय बनते. इथे पण ओ हा बिंदू ए आणि बीच्या मध्ये आहे किंवा बी आणि एच्या मध्ये आहे. याला म्हणतात बिंदूची दरम्यानता. इथे वाय हा बिंदू एक्स आणि झेडच्या मध्ये आहे, किंवा वाय हा बिंदू झेड आणि एक्सच्या मध्ये आहे का बघा. इथे आहे एक्स, इथे आहे झेड, मध्ये काय झाला? वाय. याला म्हणतात बिंदूंची दरम्यानता. काय म्हणतात? बिंदूंची दरम्यानता. दाखवायचं कसं? तर असं, जो बिंदू मध्ये आहे तो मध्ये लिहायचा आणि शेवटचे दोन टोकाचे बाहेर लिहायचे. कळलं? पुढे या. प्रतल कोणाला म्हणायचं? अमर्यादित सपाट पृष्ठभागाला आपण काय म्हणतो? प्रतल. सपाट पृष्ठभाग घ्यायचा, असा प्लेन पृष्ठभाग जो अमर्याद आहे, थांबणारा नाही, त्याला म्हणायचं प्रतल. काय म्हणायचं? प्रतल. प्रतल हे अनंत बिंदूंनी बनलेले असते, बरोबर आहे. आकृतीमध्ये प्रतल कोणता आहे मग? ई. नाव काय याचं? ई. प्रतल ई. प्रतल ई.
यामध्ये अनंत बिंदू आहेत जे आपण मोजणार नाही. ठीक आहे, चला पुढे. प्रतलाची गुणधर्म काय म्हणते? तीन नैक रेषीय म्हणजे हे बघा, एक रेषीय आणि नैक रेषीय. एक रेषीय म्हणजे एकाच रेषेवर असलेले, एकाच रेषेवर असणारे, आणि नैक रेषीय म्हणजे एकाच रेषेवर नसणारे. ठीक आहे, बघा मग, तीन नैक रेषीय बिंदूंतून फक्त एकच प्रतल जातो. अशी तुम्ही किती बिंदू घ्या? 3 बिंदू घ्या जे एका रेषेमध्ये नाहीत, तर त्या 3 बिंदूमधून फक्त एकच प्रतल जातो. काय म्हणलं मी? असे कोणतेही 3 बिंदू घ्या ज्यातून फक्त आणि फक्त एकच काय जातो? प्रतल जातो. ठीक आहे, पुढे. छेदणाऱ्या रेषा, परस्परांना छेदणाऱ्या 2 रेषांमधून फक्त एकच प्रतल जातो. समजा ही एक रेषा आहे आणि ही एक अशी रेषा आहे. त्या 2 रेषा कशा आहेत? एकमेकांना छेदणाऱ्या, बरोबर आहे. त्या 2 रेषांमधून एकच प्रतल जाईल असा. ठीक आहे, कळलं? छेदणाऱ्या 2 रेषांमधून फक्त एकच प्रतल जातो. पुढे या. समांतर आणि छेदणारी प्रतले. इथं बघा, हे एक प्रतल आहे आणि हे एक प्रतल आहे, बरोबर आहे. जेव्हा 2 प्रतले परस्परांना कधीही छेदत नाहीत तेव्हा त्यांना आपण काय म्हणतो? समांतर प्रतल असे म्हणतो. पण जर 2 प्रतले परस्परांना छेदत असतील तर तो छेद एक रेषा असतो. काय म्हणतो बघा, आता हे 2 प्रतल आहेत, एकमेकांना कधी छेदणार नाहीत, तर यांना म्हणायचं समांतर प्रतले. ठीक आहे, जर 2 प्रतल एकमेकांना छेदले तर त्यांचा जो काही छेद असतो तो काय असतो? एक अशी रेष. कळलं? म्हणजे हा प्रतल आणि हा प्रतल जिथे छेदलाय तिथे काय बनते? एक रेष बनते. किंवा एका रेषेतून काय होते? प्रतल, हा एक प्रतल आणि हा एक प्रतल काय करतो? एकमेकांना या रेषेमधून छेदतो. म्हणजे 2 प्रतलांचा एक छेद असतो म्हणजे एक रेषा. कळलं? 2 प्रतल जेव्हा एका ठिकाणी छेदतील तिथं असते एक रेषा. काय असते? एक रेषा. ठीक आहे, जर ते कधी छेदणार नसतील तर कोणते प्रतल? समांतर प्रतल. जर छेदले तर कोणते प्रतल? छेदणारी प्रतल. कळलं? आणि जिथे छेदतील तिथे काय असते? अशी एक रेषा असते. चला पुढे बघा, आपण काय बघला आज? हे आहे रेषाखंड, बरोबर आहे. आकार असा आहे, नाव रेषाखंड. लांबी मोजता येते का याची? तर हो, मोजता येते. अंतबिंदू किती आहेत याचे? 2 आहेत, बरोबर आहे. कोणते कोणते? ए आणि बी. ठीक आहे, आता हे काय झाली? रेषा. लांबी मोजता येते का? नाही. का मोजता येत नाही? तर ते अमर्याद आहे, थांबत नाही, अंतबिंदू राहत नाहीत. इथं हे आहे आपला किरण. इथून सुरुवात झाली म्हणून नाव काय दिलं आपण? आरंभ बिंदू. बघा, लांबी मोजता येते का? तर नाही. एका दिशेने कसा आहे तो? अमर्याद आहे. मी इथून मोजायला सुरुवात केली पण तो जाईल कुठपर्यंत माहिती नाही. ठीक आहे, आणि आरंभ बिंदू किती आहे त्याचे? 1. ठीक आहे, ओके. तर अशा प्रकारे आपण आज बिंदू, रेख किंवा रेषाखंड, रेषा, किरण आणि प्रतल या 5 मुद्द्यांविषयी माहिती बघितली. तुम्ही रिवाइज करा, यावर प्रश्न सोडवा. ठीक आहे, बाय बाय.